तर मित्रांनो, आज आपण भारताचा भूगोल याविषयी प्रश्न बघणार आहोत. नमुना प्रश्नपत्रिका आहे ही. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास मानले जाते? 4 पर्याय आहेत: मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि नागपूर. बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न दुसरा, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? पर्याय 1 आंबोली, 2 नंबर दार्जिलिंग, 3 नंबर चेरापुंजी, 4 नंबर मोहसिनराम. तर मोहसिनराम हे आहे चौथा पर्याय बरोबर आहे. रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? 4 पर्याय आहेत: ज्वारी, गहू, कापूस, बाजरी. तर तिसरा पर्याय बरोबर उत्तर आहे कापूस. जमिनीचे धूप होण्याचे मुख्य कारण कोणते? SSP 1991ला विचारलेला हा प्रश्न आहे. अतिरिक्त पाऊस, वादळी वारा, जंगलतोड, पर्यावरण प्रदूषण. तर पर्याय क्रमांक 3 जंगलतोड हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? पश्चिम बंगाल, कर्नाटक, जम्मू काश्मीर, 4 केरळ. तर कर्नाटक येथे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. कर्नाटक येथे चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय 4 आहेत: गोदावरी, कोयना, कृष्णा, तापी. तर गोदावरी, पर्याय क्रमांक 1 गोदावरी हे उत्तर बरोबर आहे. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय 4 आहेत. पर्याय 1 गोदावरी, 2 नर्मदा, 3 कृष्णा, 4 महानदी. तर पर्याय क्रमांक 3 कृष्णा नदीवर नागार्जुन सागर धरण आहे. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, सतलज, महानदी, कृष्णा. तर महानदीवर हिराकूड धरण आपल्याला पाहायला भेटतं. प्रश्न क्रमांक 9 झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? 1981ला विचारलेला प्रश्न आहे हा. लोणार, चिल्का, उलर किंवा मानस. तर आपण पहिलंच केलेलं आहे टिक. उलर. झेलम नदी उलर सरोवरातून वाहते. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, कृष्णा, नर्मदा, दामोदर. सरदार सरोवर प्रकल्प हा पर्याय क्रमांक 3 नर्मदा नदीवर आहे. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? आपल्याला सर्वांना माहीत आहे, हा प्रश्न सोपा आहे. सुंदरबन हा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. भारतात सध्या किती घटक राज्ये आहेत? किती घटक राज्ये आहेत? पर्याय क्रमांक 1 23, पर्याय क्रमांक 2 25, पर्याय क्रमांक 3 28 आणि पर्याय क्रमांक 4 31. तर याचं बरोबर उत्तर आहे 28. सध्या 28 घटक राज्य आहेत. खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा. 1 हरियाणा सिमला, कर्नाटक हैदराबाद, मध्य प्रदेश रायपूर, उत्तरांचल डेहराडून. तर पर्याय क्रमांक 4 उत्तरांचल डेहराडून हे बरोबर आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. छत्तीसगड रांची, गोवा पणजी, उत्तर प्रदेश लखनौ, महाराष्ट्र मुंबई. तर छत्तीसगड रांची ही पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही? पाटणा, लखनौ, वाराणसी, कानपूर. तर लखनौ हे शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही. 16 आणि आपला लास्टचा प्रश्न, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? हा सोपा प्रश्न आहे. पर्याय चेन्नई, कोची, रत्नागिरी, मुंबई. तर यातील बरोबर उत्तर मुंबई आहे. मित्रांनो, आजचे प्रश्न
कसे वाटले नक्कीच कळवा आणि ही आपण सिरीज इथून पुढे कंटिन्यू करू आणि तुमच्यापर्यंत नवनवीन प्रश्न, चालू घडामोडी आणि सर्व जनरल नॉलेजचे सर्व प्रश्न घेऊन येण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू. आभारी आहे.